धाक दाखवून केबल ऑपरेटरला लुबाडले, एकूण 5 आरोपी नाटक. अन्य आरोपींच्या शोधासाठी सदर बाजारमध्ये गुन्हा दाखल. दिनांक 14/3/2025 रोजी पहाटे 2:45च्या सुमारास नाईस बेकरी समोर कुमटा नाका सोलापूर येथे फिर्यादी नामे आनंद नरसप्पा कत्तुल वय 53 वर्ष, व्यवसाय केबल ऑपरेटर, राहणार प्लॉट नंबर 33 नक्तानगर, लक्ष्मीनारायण घेटर पाठीमाग सोलापूर व साक्षीदार रिक्षा नंबर MH13 CT 2695 हे जात असताना अनोळखी 5 ते 6 इस्मानी रिक्षा अडवून नमूद फिर्यादसह रिक्षा चालक इस्माईल नबीलाल नदाब व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली. त्यापैकी एका इस्मानं फिर्यादीच्या गळ्यात कोयता लावून हल्ला तर खलास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम रुपये 1,20,000 जबरदस्तीने काढून घेतले म्हणून वगैरे मजकुरपी फिर्याद दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस इन्स्पेक्टर नितीन शिंदे त्यांच्या पथकासह अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी यांना गोपनीय माहिती मिळाली की दिनांक 14/3/2025 रोजी पहाटे 2:45च्या सुमारास नाईस बेकरी समोर कुमटा नाका सोलापूर येथे 5 ते 6 इस्मानी रिक्षा अडवून त्यातील लोकांना मारहाण करून त्यापैकी एका इस्मानं रिक्षातील एका इस्मास गळ्यास कोयता लावून त्याच्या खिशातील रोख रक्कम 1,20,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ते इसम सध्या शासकीय मैदान कुमटा नाका सोलापूर येत आहेत. या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं शासकीय मैदानावर गेले. तिथं 5 इसम बसलेले होते. ते गुन्हे प्रकटीकरण पथकास पाहून पळून जाऊ लागले. त्या सर्वांचा पाठलाग करून त्यांना सदर मैदानात पकडलं. नमूद इस्मांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावं मुन्ना मुर्तुज सय्यद वय 27 वर्ष, राहणार घर नंबर 64 विनायक नगर, राजराजेश्वरी शाळेशेजारी MIDC सोलापूर, सागर विजय शिंदे वय 20 वर्ष, राहणार भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर, विशाल रमेश बंदपट्टे वय 20 वर्ष, राहणार घर नंबर B5 पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर, संतोष महेश हुंडेकरी वय 30, राहणार पोलीस मुख्यालय घर नंबर 458 भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर, जयेंद्र युवराज जाधव वय 26 वर्ष, राहणार न्यू पाच्छापेठ अशोक चौक ईगल टेलर दुकानसमोर सोलापूर. या गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपीनं केलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील रोख रक्कमपैकी 65,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेला कोयता तपासात जप्त केलाय. सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं सदरचा गुन्हा 1 तासांच्या आत उघडकीस आणलाय. हे कामगिरी राजकुमार, पोलीस आयुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त यशवंत गवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार औदंबर आटोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, सागर सरतापे, एयाज बागलकोटे, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी, अनमोल लड्डे, पोलीस कॉन्स्टेबल उमेद चव्हाण, राम भिंगारे, परशुराम मेहत्रे यांनी केले.